स्वतःच्या पोराला परपंच करायचं नाही कारखाने एक प्रत्येकाला म्हणून ते केले ते भाजपचं निश्चित चिन्ह दिसलं तरी किंवा तो माणूस दिसला तरी सुद्धा आमचं डोक्याला टेन्शन येतं. इथं वातावरण सगळीकडे फक्त तुतारीच आहे. तुतारीच भाजपचं नाव सुद्धा काढायचं. बबनदादाला आम्ही पहिल्यापासून मतच देत नाही कधी, आयुष्यात बी दिलं नाही. हे बहुमत घड्याळाने तुतारीला ठोका देणार. पोराचं परपंच भागासाठी केले ते आणि ते आता उघडं पडायला लागलं म्हणून उडी आणली भाजप मध्ये. आता फक्त तुतारी विषय संपला आणि गाड्या. बर देशात भाजप आहे, राज्यात भाजप आहे. अहो कुठे बी असू दे आमच्या अंजन गावात चालत नाही, आम्हाला चालत नाही. बबनदादाचं काम 30 वर्ष झालं त्यानं पाणी आणलंय का गावाला. नमस्कार, पीपीआर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण माढा तालुक्यातील अंजनगाव या गावात आहे आणि येथील जनते काय प्रतिक्रिया ते आपण थोडक्यात पाहूया. नमस्कार. नमस्कार, बोला. काय नाव? विजय लक्ष्मण मोहिते, गाव अंजनगाव. अंजनगाव. निवडणूक लागली जिल्हा परिषद पंचायत समितीची. बर, काय आपल्याकडे काय कुणाची हवा आहे? आता आमदारची हवा आहे. आता कोणचे आमदार? पाटील, अमित पाटील. बर बबन दादा. बबनदादाला आम्ही पहिल्यापासून मतच देत नाही कधी, आयुष्यात बी दिलं नाही. आता 30 वर्ष आमदार की त्यांनी 30 वर्ष मतच दिलं नाही कधी. हा तरी बी चांगल्या मतांनी निवडून येत होते. आता आपल्या मतावर आहे का ते, हा आपला त्याचा काय संबंध आहे? मग आता तर चांगल्या मोठ्या पक्षात गेल्या ते कुठे जाय ना, आपल्याला काय घेणं ते नाही. गेल्यामुळे विकास होणार नाही का? आमचं शेअर कॅन्सल केलं ते आमचं होय कारखान्याचं. बर. होय, काय त्यांचं राहील राजकारण कसं वाटतंय तुम्हाला बबन दादाचं? बबनदाचं कसं आहे ते आमचं संमत येत नाही का तर हा आमची कामच करीत नाही ते. हा काय माहित आता, काय माहित नाही. आता भारतीय जनता पार्टी एवढा मोठा पक्ष आहे, बबनदादा गेले तर रणजित भैया. मग जर ती गेले म्हणून आपण गेलो का, आपला काय संबंध आहे का? तू उद्या इकडे जाणार, उद्या तिकडे जाणार, आम्ही काय करणार? हा. आता जिल्हा परिषद पंचायत समितीला कसं कसं होईल आता? काय होईल ते होईल. नाही भाजप आणि घड्याळमध्ये काय होईल? तुतारी भाजप आणि घड्याळ काय आता त्यात कोण आपण, मला काय त्यांचं तुमच्या मते? तरी तू तरी घड्याळ बसणार काही केलं का? अंजनगावात आहे बाहेर, आपण काय सांगत नाही. कोण उमेदवार आहेत आपल्या इथं? आबा एक पाटील. नाही हे उमेदवार जिल्हा परिषदचं पंचायत समिती. जे पंचायत समितीला जे आबा आहे उपळायचं, 22 पाटील. बर कसं होईल इथं तुमच्या गावात? काय आता काय लोकांच्या मनावर, आपल्या मनावर काय? तरी तुमचा अंदाज काय आहे? काय सुद्धा नाही अंदाज. हा तुम्ही काय करायचं ठरवलं? आम्ही तुतारी आणि शेतकरी नाही तुतारी घड्याळमध्ये. बर नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे? दत्तोगडेकर, गाव अंजनगाव. बर इथं निवडणूक लागली जिल्हा परिषद पंचायत समितीची. लागली. होय काय वाटतंय आपल्या इथं? आपल्या इथं काय तुतारी आहे. तू तरी आणि इथं बबन दादाचं काम आहे म्हणते ती. कुणाचं? बबन दादा. बबनदादाचं काम 30 वर्ष झालं त्यानं पाणी आणलंय का गावाला. हा ते आता आणील की आता कवा? निवडून जिल्हा परिषद पंचायत समिती आता निवडणूक झाल्यावर. होय तेव्हा आम्ही वर जातोय म्हणावं. हा हा पाणी आणिस्तो. हा मग काय मग आता सत्तेचा पक्ष आहे, सत्तेत पक्ष आहे त्यांचा भाजपचा. काहीतरी आता हे होईल की फरक पडेल. आम्ही अभिजित पाटलाला देणार आहे मत बघा. अभिज पाटलाच काम आहे का इथं? काम असू नाही तर नसू, आम्ही त्याला मत देणार. कोण आहेत आपल्या इथं उमेदवार? कोण आहेत? 22 22 पाटील. हा आणि पंचायत समिती उपळा आहे. उपळा आहे. काय तुमच्या गावात होईल का त्यांना मतदान? खुली काय ज्या माणसाच्या मनावर आहे त्याचं काय असतं. मग काय विकास आहे का पहिला? विकास काय करू नाही तर ना करू, आम्हाला पटलं आम्ही करणार आहे. हा म्हणजे विकास झाला नाही पण तुम्हाला पटतं त्याला मत देणार. हा मग पण देशात भाजप आहे, राज्यात भाजप आहे. अहो कुठे बी असू दे आमच्या अंजन गावात चालत नाही, आम्हाला चालत नाही. हा. भाजप चालत नाही. हा राष्ट्रवादीच का? राष्ट्रवादीच का? अहो काय तर माणूस बघून माणूस करते ना. राम राम मामा. राम राम. काय गावात काय तुतारी राष्ट्रवादीच म्हणते ते. आम्हाला जवळ 70-75 शेतकरी आहेत. 2.5-3 वर्ष आमचा रस्ता बंद होता, आम्ही लोकांच्या रस्त्यातून जात होतो. त्याबद्दल ह्याला किती बी सूचना केल्या, खासदारकीला केले, आमदारकीच्या टायमाला केले सूचना, त्याने आमची रस्ता कधी दखल घेतलेली नाही. कोणी? त्या हे जे माणसाने पहिल्या आमदारचे म्हणताय. हा त्याने. मग आता काल निरोप दिल्या त्यांनी आमच्या गरिबांसाठी, शेतकऱ्यांच्या साठी त्यांनी आमचा रस्ता करून दिलेला आहे. दिला करून? अभिज पाटील साहेबांनी.
अमित पाटील आता 1 वर्ष झालं आल्या तर तो आले तरी पण प्रेम त्यांचं गोरगरिबावर जास्त प्रेम आहे त्यांचं. अमित पाटलाचं हा त्याच्यासाठी आम्ही कुणाला बहुमत करणार नाही. आम्हाला अभिजय पाटला शिवाय आम्ही बहुमत करणार नाही. आम्ही अभिजय पाटलाची माणसं आहे. आम्ही तुतारी आणि घड्याळ आमच्या महाराष्ट्राचे लाडके नेते गेलेत. ते आमच्या डोळ्यासमोर पाणी ते आम्हाला काय जास्त आठवत नाही. आम्ही त्या माणसाकडे बघून दादांच्या साठी करून आम्ही बहुमत घड्याळ आणि तुतारीला ठोका देणार, शिक्के मारणार आम्ही. आणि आमच्या अंजनगाव मध्ये 70 ते 65% बहुमत आत्मविश्वास होणार असं माझी हिशोबाने. मी अंगठ्या बाजूला शेती काम करतोय पण आमच्या बाबासाहेब अण्णाभाऊ साठेच्या समाज मंदिरामधून ह्या वर्गातून आम्ही बहुमत घड्याळ आणि तुतारी बहुमत भरपूर शिका जेवढं होईल तेवढे करणार. आम्हाला त्यांनी चहा सुद्धा नाही पाजला तरी चालेल. आम्हाला त्यांची चहाची सुद्धा गरज नाही. आम्हाला पण जर विकास करायचा म्हणला तर भाजप तूच करू शकेल म्हणते. त्यांचं राष्ट्रपती राहू दे, आम्हाला त्या माणसाचं नाव सुद्धा डोळ्यासमोर काढू नका. कुणाचं भाजपचं हा हा आम्हाला काय गरज नाही. आम्ही तसल्या कुणाच्या दबावाला भेणार नाही, कुणाला काय खाणार नाही. हा आम्हाला ती डोकं चिडतं. आम्हाला तो पक्षाचं चिन्ह दिसलं तर माझं डोकं दुखतं. भाजपचं भाजपचं निश्चित चिन्ह दिसलं तरी किंवा तो माणूस दिसला तरी सुद्धा आमचं डोक्याला टेन्शन येतं. आम्ही बघत नाही. पेपर मध्ये दिसलं तर आम्ही पेपर दिसलं तर आम्ही खाली मान घालतो. पण ती पेपर सुद्धा ती 4 माणूस त्या भाजपचा असला तर आम्ही खाली मान घालतो. पण आम्ही ती भाजप कधी बघू शकत नाही. हा अजित दादा गेले परवा तुमचं सांगता. गेले आमचा ते लाडका नेता प्रेमाचा गेले. जो माणूस जी चांगला होता त्या माणसाला तुम्ही असं केल्यामधून तुमच्या राजकारणामुळे आमचा महाराष्ट्रातला नेता तुम्ही असा दगाखोर केला. मग त्याच्यासाठी तशा गद्दारीच्या पक्षाच्या मागे तर आम्ही जिंदगीपर्यंत जाणार नाही. आम्हाला कोणी दादागिरी धतीन केली तर आम्ही बी मरा तयार. आमच्या पशी काय कोटीची इस्टेट नाही. आम्ही कष्ट करून खाणारा माणूस आहे. आम्ही कुणाच्या दबावाला भेणार नाही किंवा कुणाच्या बळी पडणारा माणूस नाही. हा आता कोणाच बटन दाबायचं मग? बटन तुतारी आणि घड्याळ बिंदास खटा 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 टपकत देत चालायचं. जेव्हा शेजा पाजारी वस्ती पाड्यानी माणसं असतील त्यांना आम्ही सांगणार. आड्याने आडगी माणसं बसकी असं त्यांना प्रेमात सांगतोय. आम्ही फिरतोय वस्तीवर. आम्ही काम करीत करीत दुसऱ्या माणसाच्या शेजारी वस्तीवर जाऊन आम्ही त्याला पद्धतशीर सांगतोय यांच्या काय खोडे. पण त्या रस्ता अभयजी पाटलांना आम्हाला शेतकरी 70-75% माणसाला रस्ता करून दिलाय. बर हा म्हणजे आता तुम्ही राष्ट्रवादीलाच मतदान करणार? मग राष्ट्रवादीला करणार. आम्ही कधी भाजपला अजूनपर्यंत शिक्काच मारलेला नाही. मी तर स्वतः. बर हा नमस्ते. नमस्ते. काय नाव? सतीश गायकवाड. बर गाव? अंजनगाव. अंजनगाव. निवडणूक लागली जिल्हा परिषदची आता. काय वाटतं तुम्हाला कुणाही हवा इथं? हवा निलेश बाबू पाटील. बर कुठल्या पक्षात नाही माहिती आहे का? हा माहिती आहे. कुठल्या पक्षात नाही? शरद पवार गट. शरद पवार गट. काय इथं सगळे तुमचे हवा शरद पवार गटाची सांगते ती काय आहे? नाही ना त्या पक्षाला आता तोड नाही इथं. त्यांचा उमेदवार निवडून येणार. त्याच्यामुळं कारण त्यांचा विकास आहे तरी कामे केलीत. आता बबन दादाचा विकास सांगते 30 वर्ष आमदारकी केली. काय नाही 40 वर्ष झालं कोणताही प्रकारचा इथं विकास काय नाही. आमच्या तर समाजामध्ये कोणतंच काम केलेलं नाही ह्या पक्षाने. कुठल्या? भाजपने. आता देशात सगळ्यात मोठा पक्ष म्हणते ते विकास करायचं तर भाजपच करते म्हणते. तुम्ही तर नाही म्हणताय काय? नाही काही केलेलं नाही. कामच नाही त्यांचे. हा तुमच्या तालुक्याचं नेतृत्व 30 वर्ष सलग केलं बबन दादाने आणि ते त्यांचे चिरंजीव आता भाजपमध्ये आहेत. तरी तुम्ही नाही म्हणता. काय नाही आमची तर घरकुलं सगळी 40 घरकुलाची मंजुरी कॅन्सल करून घेतली त्यांनी. जाग्या या भाजपमुळे आमचं एकही आमच्या समाजातलं घरकुल बांधण्यात आलेलं नाही. 40 घरकुलाची मंजुरी कॅन्सल करून घेतलीत. कुणी केली? पंचायत समितीकडून घेतले ते अधिकारी कोण असतील त्यांनी. काय करायचं ठरलं मग आता? जिल्हा परिषद पंचायत समिती जिल्हा परिषदला निलेश बाबू पाटीलला मत आणि खाली दीपक आबा देशमुख. बर नमस्ते. नाव काय? शंकर गायकवाड. बर गाव? अंजनगाव खे. अंजनगाव. पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक लागली आता. काय काय आपल्या गावात कशी हवा? इथं वातावरण सगळीकडे फक्त तुतारीच आहे. तुतारीच? भाजपचं नाव सुद्धा काढायचं कशासाठी? काय सुद्धा नाही. त्यांनी विकास केलाय ना कुणी? तुतारीवाल्यांनी. तुतारी शरदचंद्र पवार साहेबांनी. तुमचा आता बबन दादा असो रणजित भाई असो विकासासाठी ते भाजपमध्ये गेले. नाही 30 वर्ष त्यांच्याकडे सत्ता होती. पण आमच्या मातंग समाजाची जागा आमचे वडील राहतात इथं. सगळे आजोबा पंजोबा राहतात. त्यांच्यापाशी प्रस्ताव रोज जात होता. पण त्यांनी आमची काय दखल घेतली नाही जागेसाठी. 30 वर्ष जागा आम्हाला घरकुल येते पण गावातली जर काही पोटरे असते पण ते काय आमची दखल घेत नाही. त्याच्यामुळे आम्हाला त्यांना पाठिंबा द्यायचा नाही. तुम्ही कधी जाऊन भेटले का? हा भेटलो. काय म्हणतो? फक्त मला तिथवर जाऊस तर
ठीक आहे तुमचं काम करू आणि गावातल्या पुढाऱ्यांना फोन करून सांगायचं की ते आलता काय करू द्या, मग त्यांनी लगेच सांगायचं ते काय आपल्या मागं नाही, त्याचं काय तुम्ही काम करू नका, असं बरं. झालेलं आहे राजकारण. आबाचं काय काम आहे ते? आबाचं चांगलं काम आहे, 1.5 वर्ष झालं सगळ्या सोयी आहेत त्या, पण ह्यांचं राजकारण असल्यामुळं ते पालकमंत्र्याला सांगतात की ह्यांना निधी द्यायचा नाही, हा त्याच्यामुळे हे सगळं असं होतंय. बर. हा. इथून पुढे आता म्हणजे आबाच्या विकासावर तुम्ही समाधान हा असणार आहे? समाधान आहे. आबा 1 नंबर आमदार आहेत, हा. त्यांच्याविषयी आपली काही तक्रार नाही. एका वर्षातच तुम्ही एवढं हे आबा नाही, त्यांनी सांगायला सगळे आपली कामं व्यवस्थित करून देतो म्हणले, तुमचा जागा मार्गी लावून देतो म्हणले. आमच्या मातंग समाजाची जागा आहे, हा. 26 लोकांची जागा आहे, पण ह्या बर. 26 मध्ये खूप जण राहतात. बर. त्यांनी आश्वासन दिलं की त्या येईल त्या 2-3 महिन्यात तुमची जागा आम्ही नावावर करून देऊ. बरं. मग आता काय करायचं ठरवलंय आता पंचायत जिल्हा फक्त परिषदला? तुतारी विषय संपला आणि गाड्या. बर. काय नाव? दत्तात्रय पाटील. बर बर. गाव? अंजनगाव. अंजनगाव. म्हणजे ह्याच मतदारसंघात हो आहे. इथलंच गावातलं. निवडणूक लागली माहितीये का? हो लागली, प्रचार पण चालू आहे. प्रचार बी चालू हो. आहे. काय कुणाची हवा आहे इथं? हवा कुणाची पण काही पण कुणी म्हणू द्या, हवा फक्त निलेश बापू पाटलांचीच आहे. बर. कुठल्या पक्षाचं आहे माहितीये का? माहित आहे कुठलं? तुतारी. तुतारी. हो. काय तुतारी शिवाय गाव बोलत नाही काय? नाही आम्ही गावात 3 पार्ट्या बबनदादाच्या आहेत, तरी गेल्या बारच्या आमदार साहेबांना आबासाहेबांना 370 मताचा लीड दिलाय बर. शहरी पार्ट्या विरोधात असताना देखील तिन्ही हा. पार्ट्या. हा. त्यामुळे गावात सगळीकडे तुतारी दिसणार तुम्हाला. बर. बरेच जण म्हणते की आता 1 वर्ष झालं विकास कामं नाही ते काय आबाजी. बाकी काही म्हणू द्या, आमच्या गावात तर विकास आहे. आमच्या गावात आबाने जे शब्द दिलता प्रचार टायमाला, त्यातलं 3 शब्द पूर्ण केलेत. त्यामध्ये एक गणपती मंदिर बांधतो म्हणले होते, त्यालाही निधी दिलाय. बर. गावात गडेकर वस्तीसाठी पाण्याचा रस्त्यासाठी स्ट्रीट लाईट दिलेले आहे. हा. त्याचबरोबर गडेकर वस्तीला आजपर्यंत एक 10 ते 20 वर्ष रस्ता नाही, हा. तो रस्ताही मंजूर केलाय. गावात 33 केवीच MIDC मंजूर केली ऍडिशनल. भरपूर काम चालू आहे गावात. आता फक्त औपचारिक नारळ फळाचं बाकी आहे, ते पण आचारसंहिता राहिल्यामुळे काम थांबलेलं आहे. पण देशात भाजप आहे, राज्यात भाजप आहे. हा कुठेही असू दे, पण पवनदादा भाजपमध्ये गेल्यात विकासासाठी. कुठेही असू दे, पण अंजनगाव मध्ये भाजप दिसणार नाही. हे तुम्ही 9 तारखेला आम्हाला सांगा, तुम्हाला कळलं अंजनगाव मध्ये भाजप तुम्हाला दिसणार नाही. नमस्ते. काय नाव आपलं? सागर सुनील मसूरकर, गाव? अंजनगाव. निवडणूक लागली जिल्हा परिषद पंचायत हो, समितीची. लागली. काय वाटतं तुम्हाला कुणाची हवा आहे? हवा फक्त तुतारीचीच आहे, लढवायची तुतारी. काय गावात कुठलं काय भाजप बबनदादा प्रेमी आहेत का नाही? आहेत. तिथे तुतारीच म्हणते घड्याळच म्हणते. नाही असतील त्यांचे आहे ना, हा. नाही आपल्याला काय. बर. काय म्हणजे कशामुळे म्हणताय तुम्ही? नाही तुतारी आपल्या आमदार साहेबाच्या वेळेस बी पुढारी एकीकडे होतं, 4 पुढारी 4 पार्ट्या एकीकडे होत्या. आमदार साहेबांना लेट भेटला होता 350 मताचा. बर. त्यामुळे जनतेने ठरवलेलं आहे, जसं आमदार केल्या वेळेस सहकार्य केलं तसं झडपी वेळेस सहकार्य करणार. बर. हे गोरगरीब जनतेवर विश्वास आहे. बर. तर देशात भाजप आहे, राज्यात भाजप आहे. आपलं बबनदादा सुद्धा विकासासाठी भाजपमध्ये गेल्यात. नाही देशाचं बोलणं इतका मी मोठं नाही, हा. पण देशाच्या पेक्षा झेडपीसाठी इलेक्शन चालू झेडपीसाठीच बोललो ना. बर. झेडपीत काय विकास केला तुम्ही? मग विकास करायसाठी बबनदादा गेल्यातच की भाजपमध्ये? त्यांचा स्वतःचा विकास झालेला जास्त झाल्यामुळे लपवायसाठी गेले ते. होय. हा. म्हणजे त्यांचा विकासात काय आहे ते म्हणजे काय बाहेर. गोष्टी असतात ते लपवायसाठी गेले ते. हा. हा. बर. एवढं मोठं आजपर्यंत राजकारण फक्त घड्याळावरून तुतारीवर केलं. बर. आज नाव इथं नव्हतं, ते पवार साहेबांच्या नावावर नाव मजबूत केलं आणि पवार साहेबांना सोडून परत भाजपमध्ये उडी मारली. कशासाठी मारली? ईडी मागे लावती म्हणून मारली ना. ती म्हणते की आपल्या सत्तेतल्या पक्षात म्हणजे विकासासाठी आपण सत्तेत गेलो असं म्हणते. विकासासाठी हा. आता विकासासाठी सत्तेत गेलो म्हणलं बघ, ठीक आहे ना. हा. आता सत्ताच पाणी तुम्हाला मी सांगतो, विकासासाठी सत्तेत जायचा विषय नाही, त्यांचं लपवायसाठी गेले. तर जाण्याबद्दल नाही. आमच्या गावाला पाणी आणायचं 30 वर्षापासून शब्द दिली, अजून पूर्ण झालेला नाही. बर. म्हणजे 1-1.5 वर्षाखाली. हा. आता प्रत्येक गावच्या माणसाने त्याची अपेक्षा मावळली. त्याच्यामुळे बबनदादाचा काही विषय राहिलेला नाही. त्याचं आपलं 2-3 पुढे राहायचं, तेवढे घेतले तर बसते त्यांच्याकडे जाते. त्यांचा काही विषय त्यांच्या मागे जनता नाही. जनतेने ठरवले अभिजित पाटील, अभिजित पाटील, दुसरं कोण नाही. शेतकऱ्यासाठी त्यांनी काय विकासासाठी बोगदा सिंचन बोगद्यातनं पाणी आणले म्हणते ते. बघा सिंचन सिनेला आणते ना. चेनेला आणले. त्याचा फायदा होत नाही का तुम्हाला? कशाचा फायदा आहे? त्याचा पाण्याचा आपल्याला काय फायदा नाही. कॅनल वगैरे कॅनला आलं की आमच्यात यायचं पाणी ते उपायला गेले. बबनदादा या पाहुण्याने तिकडे नेते. हा.
आम्हाला काय नेलंय. फायदा आहे? बर आम्हाला काय फायदा आहे त्याचा? हा, दुसरा काच विषय नाही. हा. आणि दुसराच विषय म्हणजे सांगायचं, जिल्हा परिषद सदस्यच माहित नाही अंजनगावला पहिला कोण होता, न. तालुका पंचायत सदस्य बी कोण होता ते माहित नाही. त्यामुळे त्या विषयच नाही ना. आणि यांचा काय विकास आहे? यांनी स्वतःचा विकास केलाय, स्वतःचा विकास आणि स्वतःच्या पार्टीच्या पुढाऱ्यांचा विकास केला गावातल्या. गोरगरीब जनतेचा काय सुद्धा विकास केलेला नाही. दाखवा तुम्ही विकास केलाय. 30 वर्षात काय विकास असणार आहे? असणार काय? कसं व्हायला पाहिजे? ते गावात पाणी पाहिजे. तुमचं कसं म्हणजे सगळं म्हणजे त्यांचं कसं झालं? शेतकऱ्यासाठी लई केले म्हणते काय केलं शेतकऱ्यासाठी शेतकऱ्यासाठी केलं की? एवढं कारखाना एवढं ऊस. स्वतःच्या पोराला परपंच करायचं नाही कारखाने एक प्रत्येकाला, म्हणून ते केले. ते आमच्यासाठी गोरगरिबासाठी केले. ते हा. त्यांच्या पोराचं परपंच भागवायसाठी केले. आणि ते आता उघडं पडायला लागलं म्हणून उडी आणली भाजपमध्ये. हा. त्याचा काय फायदा होणार नाही आपल्या मतदारसंघात भाजपमध्ये गेलेला काय सुद्धा नाही. जनतेने ठरवले त्यांचं जाकासाठी तिकडे गेली म्हणून जनता त्यांच्या मागे नाही. त्या आमदारकीला दाखवून दिले 30,000. पंचायत समितीला त्याला सुद्धा दाखवून देणार आहे. लीडनच येणार आहे ती अवकळा गाण्यातली दोन्ही बी सीट. आता माणूस डॅशिंग राजला थांबत नाही हो. कोणी काही बोलण्याचा अर्थ नाही. आता तुम्ही काय करायचं ठरवलंय? तो तरीन गाड्या ओबीसी जागेवर अतिक्रमण केले असं म्हणजे लई चर्चा आहे. विषय जागेवर अतिक्रमण केलं असा काही विषय नाही. आता ते जाडबक उमेदवार लिंगायत समाजाचा आहे. बर. मी बी लिंगायत समाजाचा आहे. मग मी म्हणतोय त्याला द्यायचं मग ओबीसीचा विषय काय? त्यांना बी ओबीसी मिळेल की? मग मराठ्यांना जयरंग पाटलांना दिलं नाही ओबीसी, मिळेल ना. त्यांना ती बी ओबीसी झाली तीच की, मग ही बी ओबीसीच म्हणायचं तेच. मग त्याला काय सुद्धा नाही. ओबीसी बीबीसी नाही. माणूस एक आहे ना. ओबीसी मग भ्रष्टाचार करणारा माणूस ओबीसी म्हणून त्यालाच द्यायचा निवडून. त्याचं काय नाही म्हणायचं मग? त्या ओबीसीच्या जागेचा काय विषय नाही.